जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी जय देवी मंगळा गौरी। खूप लेट झालं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत, कारण एवढ्या सगळ्या व्यापामधून सणासुदीच्या दिवसांमधून एडिटिंग करून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायला थोडा उशीरच झाला। पण काही हरकत नाही, उशिरा का होईना पण प्रत्येक गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्याशिवाय राहणार नाही। ही एक छोटीशी क्लिप मी ॲड करते, कारण माझ्या मुलाच्या कॉलेजचा आज पहिला दिवस होता। गणपती बाप्पा आल्यानंतरच त्याचं कॉलेज सुरू झालं होतं, त्यामुळे एक छोटीशी आठवण म्हणून ही क्लिप मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे। बघता बघता वर्ष संपलं, महिने संपले आणि काही दिवस म्हणता म्हणता तो क्षण आला ज्या दिवशी माझी गौरी माझ्या घरी येणार। खरं सांगायचं तर सगळ्या सणांमध्ये माझ्या आवडीचा सण म्हणजे माझी गौराई आगमन, आणि या दिवशी माझी गौराई येणार हा आनंद उत्साह जो असतो तो खूप जास्त असतो। ह्या छान अशा आनंदी वातावरणामध्ये मी माझ्या गौरीचं वेलकम कसं केलं हा व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर करते। तर इथं नेहमीप्रमाणे आणि दरवर्षीप्रमाणेच जसं की आम्ही तुळशीपासून गौरी आत घेतो। आता पूर्वी एक म्हणायचे की नदीवरून ओढ्यावरून गवर आणायचे। गवर म्हणजे काय की हे जे मागं तुम्हाला वनस्पती दिसतात, वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसतात, तर ते एका कलशामध्ये भरून नदीचे 5 खडे आणि ही गवर आणली जायची आणि त्याची पूजा केली जायची। आता कालांतराने बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गौरी मुखवटे मिळतात, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत। मानाची गौर म्हणजे कलश पूजनच असायचं आणि त्याच्यामध्ये नदीहून आणलेले 5 खडे। आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी एक हौस म्हणून वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येतात, पण या हौशेपोटी कुठेतरी ती देवाबद्दलची जी श्रद्धा असते आणि भावना असते त्यांनाही वाव दिला जातो। प्रत्येकजण हा प्रयत्नात असतो की माझी गौरी गणपती कशी छान दिसले पाहिजे आणि माझी सजावट किती सुंदर दिसली पाहिजे, या प्रयत्नामध्ये प्रत्येकजण असतो। आमचाही छोटासा प्रयत्न होता यावर्षी। तसं पाहायला गेलं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडं कमीच केलं, कारण माझ्या मुलाचं कॉलेज नुकतंच सुरुवात होणार होतं आणि पहिल्याच सुरुवातीच्या वेळेत या सगळ्या दगदगी नको होत्या। दरवर्षी माझी मुलं मला खूप मदत करतात आणि माझ्या मुलीचं 10वीचं वर्ष आहे, त्यामुळे तिचाही मला फार वेळ घेता आला नाही। मग मला जेवढं जमेल तितकं जेमतेम हे डेकोरेशन करायचा प्रयत्न केला। आता डेकोरेशन साधं सिंपल आहे, तुम्ही काही व्हिडिओमध्ये पाहिलेली असेल, पण यात आता नव्याने तुम्हाला जे पाहायला भेटणार आहे ते गौरी स्थापना। तर माझी गौरी कशी आली? गौराई आली सोन्याच्या पावली, गौराई आली हळदी कुंकाच्या पावली, अशाच काही शब्दांचा आम्ही वाजत गाजत माझी गौरी घरापर्यंत आली। आता गौरी घरी आणली की पहिल्यांदा मी आणते देवघरामध्ये, कारण वर्षानंतरची जी ही भेट असती माझ्या गौरीची आणि देवघरातल्या माझ्या कुलस्वामिनीची ती इथे करून द्यावी लागते। आणि अशा पद्धतीने 5 सुवासिनींच्या हळदी कुंक सोहळ्यानंतर माझी गौर माझ्या घरामध्ये आली। दम कसला निघतो, चहा पाणी झालं आणि लगेचच गौर सजवायला घेतली। आता आमच्याकडे लवकरच आम्ही करायला घेतो, तसं आम्ही लवकरच केलं। माझ्या 4 मैत्रिणी, 4-2 मुली, असं आम्ही सगळ्यांनी अगदी आनंदाने गौर सजवायला घेतली। आता गौर सजवणं म्हणजे प्रत्येक महिलेचं खूप जास्त आवडतं काम। प्रत्येकाला वाटतं की मी छान करू शकते, मी छान करू शकते, तसंच आम्हालाही सगळ्यांना हेच वाटत होतं। आता पोरी, छोट्या मोठ्या पोरी, त्याच्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी, हे घातलं तर किती छान दिसेल, ते घातलं तर किती छान दिसेल, या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांच्या विचाराने माझी गौर सजली। आणि या सगळ्या गोष्टी करताना जो आनंद मिळतो ना तो खूप जास्त वेगळा असतो, खूप भारी वाटतं या टाईमला। भारी म्हटलं की त्याच्यात सगळ्याच गोष्टी आल्या, ते भारीवालं भारी असतं। असंच माझी गौर सजली, गौरीला साडी घालणं, आणि ही साडी घालायला ना खूप सारा वेळ जातो, कारण माझी जी मुलगी आहे ना ती एखादी खडूस सासू कशी असते ना त्या टाईपची आहे। एवढ्या बारीक बारीक चुका काढत बसते, या प्लेट अशी झाली, ती प्लेट तशी झाली, हे असं यायला पाहिजे, ते तसं यायला पाहिजे, अशा सगळ्या तिने दाखवलेल्या चुका पाहून फायनली गौरीची साडी नेसवून झाली। बरं, ह्या साडीनंतर ही ज्वेलरी घालून झाली। आता एक गौरी आमची तयार झाली, दुसरी गौरीकडे आम्ही वळालो। आता ही माझी दुसरी गौर पण तयार होती। आता काही ठिकाणी ना गंगा गौरी म्हटलं जातं, काही ठिकाणी सती पार्वती म्हटलं जातं,
काही ठिकाणी लक्ष्म्या म्हटलं जातं. या सगळ्या वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या ठिकाणी गौराईंना ओळखलं जातं. आता आमच्याकडे ना आम्ही गौराई म्हणतो, मग दोघींनाही आम्ही 2 गौराई असंच म्हणतो. त्यामुळे एक गौरी माझी तयार झाली आणि दुसऱ्या गौरीची सजावट इथं चालू आहे. ती ही माझी मैत्रीण, यांनी मला खूप जास्त मदत केली यावेळेला. खूप भारी वाटलं. त्यांनी घरी येऊन एवढं आपलेपणाने सगळ्या गोष्टी स्वतः इन्व्हॉल्व होऊन केल्या. अगदी गौरीची साडीसुद्धा त्यांनी घरी जाऊन परत छानशी साडी घेऊन आली आणि त्यांचीच साडी गौरीला नेसवली. साडी नवी कोरी आहे, पण त्यांना असं वाटत होतं की हा कलर छान दिसेल, चला त्यांच्या आवडीने ही साडी नेसवली. परत त्यानंतर गजरा घालायचा, गजरा मोकळा सोडायचा का आंबाड्याला गुंडाळायचा, याच्यावर आमची 10-15 मिनटं चर्चा चालली. आणि सगळ्या चर्चेनंतर सगळ्यांच्या मतानंतर हे ठरलं की गजरे आपण असं 2 साईडला 2 सोडूया आणि आंबाड्याला गुंडाळूया. फायनली माझी गौरी तयार झालेली आहे आणि इकडे मी गौरीला उभं केली. आता आम्ही दोघी मैत्रिणी, दोघी एकीने ठरवलं की ही तू आणि ही मी, असं या आमच्या दोघी 2 गौऱ्या तयार झाल्या. गौरी आल्यानंतर पहिला नैवेद्य असतो तो चहा पाण्याचा आणि त्यानंतर असतो तो भाजी भाकरीचा. तर इथे मेथीची भाजी, भाकरी, वरण भात आणि दही असं एक सरळ साधा नैवेद्य मी माझ्या गौरीसाठी तयार केला. बरं, आता हा दरवर्षी माझं एक असतं. आता कोणी वेडं म्हणा किंवा शहाणं म्हणा, मला फारसा फरक पडणार नाही, कारण माझ्या गौरीला आल्यानंतर पहिल्या दिवशी जे भाजी भाकरीचा नैवेद्य असतो ना, तो मी स्वतःच्या हाताने भरवते. देव खातो का नाही मला माहीत नाही, पण देवाने खाल्लं याचं समाधान मला खूप जास्त मिळतं. आणि अशा तऱ्हेने नजर लागावी अशी माझी सुंदर गौराई तयार झालेली आहे. आणि माझ्या गौरीचं रूप बघून ना अक्षरशः असं होतं की अजून किती पाहावं, इतकं सुंदर अप्रतिम दिसतात ना. अगदी जो तो जिवंतपणा, ते बोलके डोळे, काय असतं माहीत नाही. वर्षभर ठेवलेले मुखवटे जेव्हा पूजेसाठी उभा केले जातात ना, त्याच्यावर जे एक चमक आलेली असते ना, तो जो जिवंतपणा असतो ना, अप्रतिम, त्याच्यामध्ये असं तेज उतरलेलं असतं. आणि अशाच काहीशा माझ्या गौऱ्या सजून धजून बसलेल्या आहेत. आणि यानंतर सगळ्या दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी भाजी भाकरीचं नैवेद्य, दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, मग आपलं फराळ. आता फराळ म्हटलं की लाडू, करंजी, नाना प्रकारचे वेगवेगळे फराळ. आता जितकं जमेल तितकं मी ठेवलेलं आहे देवीसाठी. आता हे काय ते खातीलच असं नाही हो, पण पोळ्या मनाची भाबडी श्रद्धा म्हटल्यासारखं सगळं काही द्यायचं, कारण ती आदी मायाशक्ती आज आपल्याकडे माहेरवाशिनी म्हणून आलेली असते. आणि असं असतं ना की प्रत्येक मुलगी जेव्हा आपल्याकडे आईकडे जाते ना, तेव्हा आईला ना असं तिच्यासाठी कुठं ठेवू कुठं नाही असं होतं, आणि काय करू काय नाही असं होतं. तसंच काहीसं माझंही होतं. मी माझ्या गौरीला प्रत्येक गोष्ट ती पुरवण्याचा प्रयत्न करते, प्रत्येक गोष्ट मी तिला देण्याचा प्रयत्न करते. जेमतेम जेवढं शक्य होईल तेवढं मी तिच्यासाठी करते. मी तिच्यासाठी करणारी कोण हो, ती तर आदिमायाशक्ती, ती माझ्याकडून त्या गोष्टी करूनच घेते. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तिच्यासाठी केलेल्या आहेत. आता तुम्हाला किती छान वाटतंय हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर या सगळ्या गोष्टी मी केल्यानंतर मला अगदी भारी वाटतं, खूप म्हणजे खूप. आणि भारी म्हणजे ना भारीवालं भारी वाटतं. खूप छान असं प्रसन्न वातावरण झालेलं असतं. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, पाहुण्या रावळ्यांची गडबड आणि 4 मैत्रिणीही एकत्र येतात. बरं, हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरूच असतो. त्यानंतर मध्येच आमच्या ह्या चिमुकल्यांचं असंच ठरलं की आता आपण मंगळागौरचे खेळ खेळूया. चला म्हटलं, पोरींचं मन नको दुखवायला म्हणून इथे सुरुवात केली. खेळूया मंगळागौर, खेळूया मंगळागौर, खेळूया गौराईचा खेळ बाई, आनंदात नाचू गाऊ मंगळागौर, खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी
नाचू बाई खेळूया मंगळागौर खेळूया मंगळागौर खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाव मंगळागौर खेळूया पश्चिमी नाचू पश्चिमी नाचू पश्चिमी नाचू गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाव मंगळागौर खेळूया पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा भुवर भेंडी भुवरा नाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेन वागेली हिलार सरसर पश्चिमी नाचू